महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वतीने जीवे मारण्याचा धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट सीमा एल तेलंगे यांनी केला आहे। याबाबत सविस्तर माहिती देणारी प्रेस नोट यवतमाळ येथील माध्यम प्रतिनिधींना पाठवण्यात आली आहे। ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी बोध टॉक या पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत काही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना संबंधित मुलाखतीमुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व्यथित होऊन थेट उत्तर न देता दुसऱ्या व्यक्तीमार्फत जीवे मारण्याचा धमक्या देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। प्रेस नोटनुसार यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुक्यातील देवधरी येथील भुरवा कोवे या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। तलाठ्याशी संगनमत करून सदर जमीन स्वतःच्या सुतगिरणीच्या नावावर हस्तगत करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय उभ्या पिकात जेसीबी चालवून पीक उद्ध्वस्त करण्यात आले, शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आणि त्या ठिकाणी बिरसा सुतगिरणीचे उद्घाटन करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे। या घटनेबाबत वडकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती नोंदवून घेण्यात आली नाही असा आरोपही करण्यात आला। ॲडव्होकेट तेलंगे यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील कंत्राटी भरती प्रक्रियेवरही गंभीर आक्षेप नोंदवले आहे। 1 मे 2025 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बाह्य स्त्रोतामार्फत 1791 पदांची भरती करण्यात आली। या प्रक्रियेत सुमारे 4500 अनुभवी कंत्राटी शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले। एका खाजगी कंत्राटदार कंपनीमार्फत गैरव्यवहार झाल्याचं तसेच एका आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षकाकडून मुलींच्या शोषणाची घटना आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तक्रार करूनही सुरुवातीला कारवाई झाली नाही, मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। याशिवाय आदिवासी विकास मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलीला मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक म्हणून नियुक्ती मिळवून दिल्याचा तसेच यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत इतर पात्र कार्यकर्त्यांना डावलून मुलीला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिल्याचा आरोपही ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी केला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र T24 करिता यवतमाळीतून अक्रम दिवाण। सगळ्या गोष्टी कुठेतरी जनतेच्या लक्षात आल्या पाहिजे आणि 1951 पासून गुरबा कोवे यांना पूर्ण वहिवाटीने 51 पासूनचा सगळा काढलाय। त्याचे सगळे रेकॉर्ड्स माझ्या जवळ आहेत आणि या वहिवाट असणाऱ्या माणसाला नाव बदलवलं नाही आणि एक मधुसूदन देशमुख म्हणून 1950 पासून जे त्या पूर्वीच्या सातबाऱ्याला डिजिटल सातबाऱ्यामध्ये काय झालं की फक्त मालकी हक्काचा कॉलम राहिला आणि खाली पजेशनची जी नावं होती किंवा जी लोक आदिवासी विकास परिषद म्हणून आहे नरेश गेडाम, त्याचा उल्लेख मी माझ्या तक्रारीमध्ये केलेला आहे। एक SP साहेबांना मी तक्रार देते। आता मला SP साहेब भेटले नाही कारण ते 6:30 वाजेपर्यंत महागावला खेळला आहे। ते आल्यावर मला भेटतील, त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते। पण काल त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल केली आणि ती मला आली आणि त्याच माध्यमातून ही लोक माझ्याकडे आली होती की आम्हाला अशी अडचण आली, नागपूरला होती त्याच्यामुळे काल काही करू शकले नाही, तुम्हाला करू शकले नाही, त्याबद्दल माफी मागते। ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांच्या घरावर माहिती करते, त्यांना काहीही या घटनेबद्दल माहिती नव्हतं आणि मी यापूर्वी कुठलीच प्रेस घेतली नाही या मुद्द्यावरती। जेव्हा की हे कागदपत्र 2020 पासून माझ्याजवळ आहे, 20 पासून ही केस चालवत आहे। मी शेतकऱ्यांच्या अनेक इश्यूजवरती काम करते, सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काम करते। ज्या शेतकऱ्यांमध्ये फक्त पजेशन दिसतं त्या ग्राउंडवर यांनी मधुसूदन कोवे यांच्या वारसांना संपर्क साधला। ते यवतमाळात नाही राहत, ते कुठेतरी राहतात पुण्याला वगैरे आणि त्यांना आणून हे আপনার होनो कामात लगाओ आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।